मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या आजच्या 29व्या ब्लॉगमध्ये. आणि आजच्या या रेल्वेच्या ब्लॉगमधून तुम्हाला मित्रांनो एक खुशखबरी देणार आहे. हे आपलं दिग्रजचं स्टेशन आहे आणि दिग्रजच्या स्टेशनवर आपण मित्रांनो बघू शकतो की सध्या रेल्वेचे जे स्लीपर आहेत तर ते या ठिकाणी आलेले आहेत. यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपल्यासाठी जी महत्त्वाची बाब होती ती म्हणजे आपल्या स्लीपर. आणि आपल्या स्लीपर सध्या मित्रांनो आपण बघू शकतो की दिग्रजच्या रेल्वे स्टेशन इथे आलेले आहेत. म्हणजे आता जी सिच्युएशन दारव्याला होती इथंही 7 लेअर याच्या आथरण्यात आलेले आहे. आणि मी जी आहे तर यावरती पट्ट्या बसवल्या जातात अशा लेअरमध्ये. आणि मग इथून क्रेन मित्रांनो ही जी आहे तर क्रेनच्या माध्यमातून ते ट्रॅक्टरवरती टाकण्यात येतं. आणि त्या ट्रॅक्टरला जे रेल्वेसारखे चाकं असतात, आपले मोठे टायर त्याला नसतात, तर ते रेल्वेचे जे चाकं असतात तेच व्हील त्याला असतात. आणि मग त्या माध्यमातून आता ही म्हणजे आपलं फायनल अलाइनमेंटचं काम पूर्ण झालेलं आहे. याच्यावरती गिट्टी आथरण्यात येईल आणि या गिट्टीच्या माध्यमातून मग मित्रांनो याच्यावरती पट्ट्या सोबतच यामध्ये केल्या जातात. आणि त्यानंतर मग पूर्ण मित्रांनो आपल्या रेल्वेचं काम व्हायची. आपली दिग्रजची रेल्वे स्टेशनवरची मित्रांनो ही सध्याची शूटिंग मी घेत आहे. आणि ही आपल्यासाठी फार आनंदाची बाब आहे, कारण पहिल्यांदा ह्या पट्ट्या म्हणजे दारव्याचं काम आपण त्या दिवसाचा आपण जो 27वा ब्लॉग बनवला तर त्या ब्लॉगमध्ये आपल्याला असं दिसलं की तिथे डायरेक्ट रूळ बसवणं सुरू झाले. आणि तर मित्रांनो हे आहे आपल्या दिग्रजचं रेल्वे स्टेशन. हे इथे तुम्हाला दिसत आहे. त्या ठिकाणी प्रवासी शेड पण आपल्याला तिथे दिसत आहे. आणि हे मग आता आपल्यासाठी आनंदाची बाब जे मित्रांनो आता दिग्रज म्हणजे काल आपण दारव्याचा व्हिडिओ जो दारव्याचा ब्लॉग बनवला 27वा, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. आणि मग याच्या आता ह्या लेअर ज्या बसवण्यात आलेल्या आहे तर या लेअरमध्ये नेमकं काय घडतं मित्रांनो, ह्या स्लीपर ज्या आहेत तर या स्लीपरमध्ये याच्यामध्ये आपल्याला जे आपण बघू शकता की ह्या लोखंडाचं इथे आपल्याला हा नट दिसतो आहे. आणि या माध्यमातून स्लीपरचं त्याच्यावरती मग यामध्ये पट्ट्या मित्रांनो फिट होतात पट्ट्या. आणि त्या पट्ट्या फिट झाल्यानंतर मग त्या क्रेनच्या माध्यमातून त्या बसवण्यात येतात. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं की ते ट्रॅक्टर असतं, त्या ट्रॅक्टरला रेल्वेसारखीच चाकं असतात, कारण हे आपण पहिल्यांदा आपल्या इकडं बघतो आहे. तर त्या माध्यमातून मित्रांनो ते बनवण्यात येईल. म्हणजे ट्रॅक्टरलाच हे लेअर इथे पट्ट्या मित्रांनो रूळ त्यावरती पॅक होतील. आणि मग तिथून क्रेनच्या माध्यमातून ते ट्रॅक्टरवर बसण्यात येतं. आणि मग ही प्रक्रिया करण्यासाठी काय लागतं, कारण सध्या आपलं फायनल अलाइनमेंटचं काम या आपल्या भागामध्ये म्हणजे पुलाचे काम आता पूर्ण झालेले आहेत. त्या आणि इथे मग गिट्टी ही मित्रांनो 1 ते 1.25 फूट या ट्रॅकवरती आतरण्यात येईल. आणि 1.25 फूट ट्रॅकवरती गिट्टी आतरल्यानंतर मग मित्रांनो या ठिकाणी आपले रूट आणि पटऱ्या बसवण्याचं काम हे सुरू होतं. आणि हे आपल्या दिग्रजचं इकडं मित्रांनो अनेकदा मी तुम्हाला दाखवलं हे रेल्वेचे क्वार्टर आहेत. परंतु आता जी गोष्ट आपल्या ट्रेनसाठी दिग्रजच्या ट्रेनसाठी आवश्यक होती तर ती मित्रांनो फायनलाइज इथं आता आपल्याला आलेली दिसते. आणि अनेकदा मी इथलं तुम्हाला काम तर दाखवलेलंच आहे. आणि इथलं नाल्याची सिस्टीम वगैरे सगळं म्हणजे दिग्रजच्या परिसरामध्ये काल जे म्हणजे दारवा परिसरात काम सुरू आहे. दारव्यापासून 10 किलोमीटर दारवा ते यवतमाळ या फेजमधलं. तर मित्रांनो आपल्याही या परिसरामध्ये आता काम जे आहे म्हणजे दारव्याचं काम आपल्यापेक्षा 2 महिने आपल्याला समोर असलेलं दिसतं. ते 2 महिने आपल्यापेक्षा समोर आहेत. आपणही 1-1.5 महिन्यात त्याच लेवलला जाऊ, कारण ही सध्या कामाची सिच्युएशन आहे. आणि इथलं आपलं स्टेशन जे आहे ते पण मित्रांनो आपल्याला जवळच असलेलं दिसतं. तर शेड जो आहे तो बनत आहे. म्हणजे इथून हाकेच्या अंतरावर 300 मीटरवर आपल्या दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे. आणि इथून 2 किलोमीटरच कंपनीचं काम या समाप्त होतं. आणि तिकडं दुसऱ्या कंपनीचं मित्रांनो ते काम आहे. जी सिच्युएशन दारव्याची होती आता तीच मित्रांनो दिग्रजकडे सुरू झालेली आहे. परंतु दारव्याचं काम आपल्या 10% समोर आहे. तर आता या सगळ्या सिच्युएशनमधून आज आपल्याला हे मित्रांनो आनंदाची बाब आहे, कारण दिग्रज रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये मी सध्या आहे. एक्झॅक्ट दिग्रजच्या रेल्वे स्टेशनच्या या साईडला मित्रांनो आपल्या ह्या स्लीपर आता आलेल्या आहेत, ज्या वाईगोळला याचा स्टॉक पहिले केला होता. आणि तिथनंच ह्या इथं मित्रांनो येत असेल किंवा डायरेक्ट हे ट्रक मनमाडवरून या ठिकाणी येत असेल. तर आजच्या या 29व्या ब्लॉगमध्ये आपण जर पहिल्यांदा हा ब्लॉग बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिटेल आता बघूया.